ना की पुढेच जायचं की नाही मागे यायचं. डेफिनेटली पुढे जाण्याचा विचार असेल पण तो कोणाचा यशस्वी होईल. म्हणून तर म्हटलं जाते ना की कोणाच्या नावाचा होईल गाजा बाजा आणि कोण बनेल या स्वर्गीय आकाश मूर्ती चषकाचा महाराजा. मेगा फायनलचा मुकाबला प्रेक्षक जोडले गेलेत आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचा रिक्वेस्ट करतोय मी. आपण पाहू शकतो 4 ओव्हरचा हा महामुकाबल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये आपण पाहू शकतो कोणाचा खेळ हा मात्र मोठा होताना पाहायला मिळेल. आपण पाहू शकतोय जसं म्हणतात ना कि बंदे हम है उसके हम पे किसका जोर, उम्मीदों की किरण निकली है चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम, आज इस मैदान में इतिहास जरूर लिखेंगे हम. पण इतिहास कोण लिहिते पाहूया कारण की गेम मात्र होत आहे मैदानाच्या आतमध्ये ऑन. जोडले गेलेत आमचे मित्र. पुन्हा एकदा मायक्रोफोनवर विजयजी भोये. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि निश्चितच पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर तुषार चौधरी नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो निलेश परेड आणि त्याला साथ देण्याकरता मिस्टर अतुल ठाकरे हा सज्ज झालाय. ज्याच्यासाठी केला होता डाव कोण कोणावर मारणार ताव आणि ह्या मॅच मध्ये कोणाला चढणार आहे हे भाव हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू आडवी बॅट यूज केली आहे. व्यवस्थित बॅट मध्ये चेंडू आला नाही. हलकस इनर एज थाई पॅड वर लागला चेंडू गेला स्लिप मिड ऑफ असली पॉइंट क्षेत्रामध्ये तिथे धाव कंप्लीट केली. एकदा वेळेने खातं खोललं गेलंय. निश्चितच जयेश आपण या ठिकाणी पाहिलं तर मग प्रकाश तुंबडा उर्फ आप्पे यांच्या माध्यमातून अतुल ठाकरे करता पारितोषिक आला. षटकारांचे हॅट्रिक पूर्ण केले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिला जाईल मिस्टर अतुल ठाकरे या खेळाडूला. डेफिनेटली आपण बघितलं तर मग गोलंदाजासाठी आपण पाहिलं तर हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक जे आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. भाविकजी भोईर यांच्या माध्यमातून आपण बघितलंय पारितोषिक लागू केलेलं आहे. गोलंदाजांसाठी देखील मेजवानी आहे. तुषार तो अतुल पाहतोय आपण कॉन्टेस्ट रंगत तर पाहायला मिळेल. हा बॉल अतुल साठी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं जातं गॅप मध्ये. फिल्डर मोजण्याचा प्रयत्न करतायत. सुरेख फिल्डिंग झाले परंतु चेंडूला पकडण्यामध्ये थोडीशी धडपड सुरू होती. तिथेच मात्र शोधल्या 2 धावा. 2 धावा शोधल्यात. अतुलने खातं स्वतःच खोललं गेलंय. बघा या स्पर्धेमध्ये ना विजय आपण जर पाहिलं तर कालचा दिवस अतुलचा काय जबरदस्त राहिलाय. जबरदस्त बॅटिंग कालच्या दिवसामध्ये मिस्टर अतुल ठाकरेची पाहायला मिळाली आणि कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये संघ त्यांचा देखील पोहोचला गेला. षटकार चौकारांची मात्र आतिषबाजी त्याने मात्र कालच्या दिवसामध्ये केली होती. पुढील बॉल ओ यावेळेस मोठी विकेट मात्र डाऊन झाली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावं लागेल मिस्टर अतुल ठाकरे या खेळाडूला डगआउटच्या आशयाला. काय जबरदस्त चेंडू. अतुलला देखील चेकमेट केलं. डायरेक्ट क्लीन बॉल. अतुलला देखील सरप्राईज होता हा बॉल. खासियत आहे तुषार चौधरीची आणि खासियत दर्शवली गेले तर चांगला बॅटर समोर आहे आणि मी देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे. इथे आपण पाहू शकतो की अतुलची विकेट जी सगळ्यात मोठी कुशल पॉइंट पाहतोय आपण या मेगा फायनलचा आपण विजय तो म्हणजेच अतुलचा विकेट. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतोय याच बॅटरने आपण पाहिलं तर सगळे सामने आहेत ना 100 लिस्ट आपल्या संघाला जिंकवले होते. परंतु त्याला इथे बाद म्हणजेच नागले संघ आता एक पाऊल मात्र थोडंसं पुढे या मॅच मध्ये चालतो हे चित्र दिसून आलंय. म्हणूनच म्हटलं गेले ना कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कारण सोनं जरी महाग असलं ना जयेश तरी मात्र त्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं हे देखील विसरून चालणार नाहीये. पुढील बॉल ओ ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून केला जाईल का. पंच
यस, लेग बाईच्या सुरूमध्ये ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये वैभव दळवी आले होते, परंतु थोडेसे डेंजर एंडकडे पळत होते. नेम मात्र आपण पाहिलं सर अचूक असताना तर मग थोडस निराश व्हावं लागलं असतं वैभव यांना देखील, परंतु नशिबाची साथ एक धाव लेगबाईच्या स्वरूपात मिळाली. नील स्ट्राईक एंडकडे आडवी बॅट यूज केली जाते. तुषारचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी आतापर्यंत त्याने धारदार केलेली आहे. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं ना तर बॅटरच्या झोन मध्ये गोलंदाजी केली नाहीये. जिथे आपण पाहिलं शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय ना त्यांच्या रेंजच्या बाहेर ही गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी थर्ड मॅन मध्ये झाली आहे चुकी. चेंडू चाललाय वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं, निघून गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 4, चौकार 4. धन्यवाद अडीचं, थँक्यू सो मच. आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला निलेशच्या माध्यमातून. डेफिनेटली जसं म्हटलं जातं ना की जीवनात दोनच मार्ग ठेवायचे, एकतर करा नाहीतर मरा. कारण की करणाऱ्यालाच इतिहासाच्या पानावर वाचलं जातं आणि मरणाऱ्याला भूतकाळाच्या दरीमध्ये ढकललं जात आहे. निर्भीडपणे आणि सामर्थ्याने जो योद्धा लढतो त्यालाच मात्र योद्धा म्हटलं जाते, परंतु जो मैदान सोडून पळतो त्याला ससा म्हणून हिणवलं जात आहे. मग तुम्हीच ठरवा करायचं की मरायचं. आणि नक्कीच आपण पाहिलं की काय करायचं आणि काय करायचं नाही आहे या वेळेला ठरवावं लागेल. भूमीचा पुढील बॉल हो चेंडूला उडवले ऑन साईडला. हवेच्या लाटांवरती चेंडू झालाय स्वार, जातो सीमा रेषा पार. षटकार 6. डेफिनेटली आपण पाहतोय अतुलची विकेट गेली म्हणून काय झालं, परंतु मी मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव दळवी मात्र हा शॉट लगावत असताना सांगतोय. पुन्हा एकदा ऑन द राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूच्या लाईन आणि लेंथ मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचं थोडंसं कौतुक करावं लागेल. कारण की या वेळेला उमेदने ओळखलं होतं की फलंदाज नेमका करतोय काय आणि त्याला अनुसरून चेंडू हाताळला. डॉट. पुढील बॉल अखो टप्प्याची लेन होती, ऑन साईडला खेळण्याची मानसिकता, परंतु यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झालाय आणि त्या ठिकाणी पूर्णपणे बॅटर वैभव दळवी देखील बेट झाले. जयेश डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला आता थोडंसं कसोटी लागणार आहे आणि ती कसोटी कोणाची तर मग बॅटरची वैभवची लागेल. जरूर षटकार पडला गेलाय, परंतु गोलंदाजाने देखील त्या षटकारानंतर काहीतरी शिकलंय आपल्या गोलंदाजीमध्ये की काय झालं होतं नेमकं. हा पुढील बॉल आडवी बॅट पुन्हा एकदा यूज केली जातोय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर कुंदन मात्र चेंडूला फिल्ड करतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आई माऊली नागली संघ आपण पाहिला तर जबरदस्त आपण पाहिलं तर बॅटिंग असो बॉलिंग असो की फिल्डिंग असो या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं ना एफर्ट्स आपण पाहिलं तर पूर्णपणे 100% लावतोय आणि 100% मात्र त्यांना फायदा देखील होताना पाहायला मिळतोय. भूमीतकडे चांगले गुणधर्म आहेत, चांगला रिदम देखील आहे, योग्य तो पाहायला मिळालाय. पुढील बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय. अखू टप्प्याचे लेन यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट मिड टॉपच्या दिशेने चेंडूला स्लाइस केलंय. ड्राईव्हचं स्ट्रोक मात्र ठिकाणी खेळले होते. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले 16 या अंकांवरती. डेफिनेटली 16 धावा झाल्यात. मेहनत करावी लागली, मशक्कत करावी लागली. जसं म्हटलं जातंय ना की घामाच्या शाईने लिहिलेले पाणी कधीच कोणी नसतात आणि जी लोक करतात मेहनत ना त्यांचे स्वप्नही अधुरी नसतात. कारण की स्वप्न मोठं करायचंय, पूर्ण करायचं, पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकायचं आहे. हा बॉल मात्र आपण पाहिला खेळला जातो. इकडे आपण पाहू शकतोय फिल्डिंग मध्ये थोडीशी मिसफिट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय आपण. 2 धावा इथे सोडल्या जात आहेत. बघा रवींद्रजी बुडकुंड यांच्याकडून देखील पारितोषिक लागलेला आहे की जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर मग 200 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. म्हणजे फलंदाजांसाठी आपण बघितलं मेजवानी आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की गोलंदाजांसाठी देखील मेजवानी आहे. कारण की भावेची भोईर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेले जे 200 रुपये आहेत कारण की विकेटचे हॅट्रिक्स
पूर्ण केले तर नक्कीच 200 रुपये मिळतील. आणि रवींद्रजी भुरकुंड साहेबांच्या माध्यमातून ही दोन्ही टीमसाठी मेजवानी आहे की हॅट्रिक्स पूर्ण करा आणि 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. धावसंख्या फलकावर आपण पाहिली, धावा झालेल्या आहेत 18. 18 धावा धाव फलकावरती जयेश आपण पाहतोय. सध्या तरी चांगली सरासरी मेंटेन केली आहे टीम. आपण पाहिलं तर आई सोनसरी स्फोट तांबडमाला या संघानं. डेफिनेटली आपण पाहतोय विजय चेतनजी देवलीकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेला आहे त्यांच्या माध्यमातून, SK स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज या स्पर्धेला स्पॉन्सर झालेत. आणि आपण पाहिलं तर मग जतीनजी देवलीकर साहेबांचं देखील आम्ही या सत्रामध्ये मनापासून स्वागत करतोय. त्याच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, मेगा फायनलचा सामना, एका बाजूने आपण पाहतोय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल आणि त्यांच्या विरोधात पाहतोय ऐमावली स्पोर्ट्स नागले. अशी लढत आणि आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला आणि 18 धावा 2 ओव्हरमध्ये कंप्लीट होताना पाहिल्यात. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. कुंदन पास मध्ये त्या ठिकाणी होते. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 19 या आकड्यांवरती. नंबर 3चं षटक कुणालच्या माध्यमातून जयेश आपण पाहणार आहोत. आणि कुणालच्या बद्दल बोलायचं झालं तर कुणाल विकेट टेकर गोलंदाज आहे. डेफिनेटली की फॅक्टर प्लेअर बनलाय, विकेट टेकर. आपल्या संघासाठी हवा तेव्हा विकेट देतोय. वैभव दळवीचे मात्र आपण पाहिले प्रयत्न आहेत आपल्या संघाला आपल्या थ्रू जास्त धावा कशा मिळतील हा प्रत्येक बॉलवर मात्र त्यांचा प्रयत्न राहिला आहे. परंतु एकदा मात्र तो सफल झाला. परंतु इथे आता मात्र आपण पाहिलं ना की थोडंसं स्ट्रगलिंगचं क्रिकेट मात्र खेळलं जात आहे. आणि स्ट्रगल मात्र जेव्हा सुरू होते ना तेव्हा मात्र मग आपल्या संघावर भरपूर मोठ्या अडचणी आणि मोठ्या संकट मात्र येताना पाहायला मिळत आहे. इथून मात्र थोडीशी जोखीम आणि रिक्स ज्या आहे ती घ्यावी लागणार आहे निलेश परेडला देखील. आणि योग्य ते धावा धाव फलकावरती उभ्या कराव्या लागणार आहेत. कारण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये निलेश परेडचा देखील खेळ चांगला झालाय. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटचे हलकीच स्निक लागले होती जयेश. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुका झाल्यात. डेफिनेटली आपण बघितलं ना तर निलेशची विकेट खूप महत्वपूर्ण असेल विजय इथे. कारण की कालच्या दिवसामध्ये बघा शेवटच्या मॅच मध्ये ना जी भूमिका पूर्ण केली होती निलेशने मोठी, त्याच्यामध्ये योगेशचं योगदान होतं. आणि त्याला जीवनदान देणं म्हणजेच आपण पाहू शकतो की इकडे नेमकं काय झालंय की थोडंसं चुकी झाली आहे. विकेट किपरच्या माध्यमातून गोलंदाजाने नाराजी व्यक्त केली आहे. पण गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की रिदम चुकला होता. गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतात गोलंदाज. पुढील बॉल ऑन साइडला खेळलेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल मिस्टर निलेश परेड. हा खेळाडूचा खेळ आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर योगेश बराप. कालच्या दिवसामध्ये आपण जर या खेळाडूला विसरू शकत नाहीये. कारण की मोक्याच्या क्षणी आला, नुसता आलं नाही तर संकटमोचक म्हणून आला होता. कारण की इशिका 11 तडखड संघ जो हवी झाला होता. आणि अशा क्षणाला मात्र 2 चेंडू 7 धावेची गरज असताना एक नेत्रदीप फटका षटकार आणि त्याने मात्र आपण बघितलं तर 7 धावा मोक्याच्या क्षणी त्यांनी कंप्लीट करून दिला होता. तो खेळाडू म्हणजे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पुढील बॉल आल्या धमाका पेश केलाय. चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. काय जबरदस्त फटका आल्या मैदानाच्या आतमध्ये जणू काय डगआउट म्हणून सेट होऊन आलाय. त्याला माहिती आहे की आपला रोल काय आहे. कारण की फिनिशरची भूमिका नेहमी पूर्ण करत असतो मिस्टर योगेश बराप. आणि आल्या मात्र आपण मला इरादे स्पष्ट की प्रत्येक बॉलवर मात्र मी आक्रमण करेन. त्याच दरम्यान आपण पाहू शकतोय की हा येणारा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचलेली पाहायला मिळते आपल्याला 26च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 26 धावा
चांगलं लक्ष आपण पाहू शकतोय, उभा करण्याचा मनसुबा पाहायला मिळालाय. परंतु अजून देखील 6 चेंडूचा खेळ शेष आहे. या 6 चेंडूमध्ये जास्त जास्त 15 ते 12 धावा नक्कीच जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या जर धावा जोडल्या तर एक चांगला फायटिंग वाला टोटल विजय बनू शकतो इकडे. दोन्ही बॅटरचा विचार केला तर दोन्ही बॅटरकडे ती क्षमता आहे, अबिलिटी आहे, क्वालिटी आहे, ते करूच शकतात. आता दोघांकरती एवढंच म्हणेन, अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर, मांगने से जिंदगी कब मिली है मेरे दोस्त, खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. इथून जर आणखी धावा जोडायच्या असतील तर मग संघर्ष थोडासा मोठा करावा लागेल जयेश. हॅलो, हा डेफिनेटली आपण पाहू शकतो, संघर्ष तर नक्कीच करावा लागेल आणि तसंच तर म्हटलं जाते ना, जो हो गया उसे खोया नहीं करते, जो मिल गया उसे जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. काय घालय सोडून द्या, पुढे काय आहे त्याच्याकडे लक्ष करा, चांगलं खेळा. शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू आणि बॅट तिथे यूज केली जाते. क्रॉस बॅटरने जास्त असतो वैभव हे शॉर्ट सिलेक्शन करतायत. बघा आतापर्यंत एकच झोन आपल्याला वैभव यांचा पाहायला मिळालाय की स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये त्यांनी जास्त जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु योगेश बरब यांचा रोल असेल ना आता येणाऱ्या 5 चेंडूवर खूप निर्णायक ठरेल विजय. योगेश ऑन स्ट्राईक, यज्ञेशचा हा पुढील बॉल, अखोल टप्प्याची लेन ऑन साइडला उडवलंय, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला. अभी बजाव डीजे वाला. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर योगेश म्हणतोय आता सगळेच विषय पेंडिंगला, कारण की मी आहे ट्रेंडिंगला. आल्या आल्या मात्र त्याची बॅट बोलते, नुसती बोलत नाही तर नक्कीच बॅट डोलते आणि चेंडूला देखील उडवते. आतापर्यंत 2 उडवलेले आहेत त्याने, 2 षटकार आणि ज्या अनुषंगाने मात्र त्याचे इरादे स्पष्ट आहेत आणि इराद्याने मात्र आपण पाहिलं की दर्शवलं गेलंय की माझ्या संघासाठी मात्र मी आहे तोपर्यंत मोठा धावफलक डेफिनेटली मी उभा करेन. निश्चितच षटकार ठोकलाय, धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 33 आकड्यांवरती. पुढील बॉल, हो ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताने यष्टांच्या समोर पकडलं गेलंय, परतावा लागेल योगेश बरब याला डगआउटच्या आशयाला. विकेट डाऊन झाले महत्वपूर्ण आणि विकेट कोणाची तर मिस्टर योगेश बरबची. 2 षटकार त्यांनी मात्र लगावले होते, परंतु त्यानंतर नेमकं काय झालं. नितीनजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन पुन्हा एकदा या सत्रामध्ये होताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की योगेशचे इरादे स्पष्ट होते आणि ते इरादे मात्र आपण पाहिलं तर मग 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर आपण जर बघितले तर धावा आहेत 33 धावा. योगेशची विकेट आपण पाहिली मिळवली गेली आणि मी तर म्हणेन की या विकेटने भरपूर विजय फलकावर मोठा फरक पडेल या ओव्हरमध्ये खास करून. पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले, त्यावेळेस अजय झाली मिस्टेक, भरपूर काही चुका घटित झाल्यात आणि यावेळेस आपण पाहिलं तर ओ या ठिकाणी नक्की काय घडलंय हे देखील आपण पाहणार आहोत. पंच 3 धावा, यस निश्चितच 3 धावा ज्या आहेत त्या अपूर्ण झाल्यात आणि या 3 धावेनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 36 आकड्यांवरती. अजून सुद्धा जयेश 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर मग आणखी धावफलक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतं. डेफिनेटली आपण पाहतोय मात्र तसा खेळ करावा लागेल. जसं म्हटलं जातंय ना की हालात कैसे भी हो बहादूर रोया नहीं करते, जिनके सीने में जिनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. हिम्मतीने मात्र आपण बघितलं तर क्रिकेट खेळला जाईल, कारण की 2 चेंडू आहेत आणि हिम्मतीने मात्र बॅटिंग करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, लाऊड अपील मात्र फेटाळली गेली आहे. लेग बायचा इशारा मिळेल का? डेफिनेटली, कारण की थाई पॅडवर चेंडू लागला होता आणि तेच पंचांनी सांगितलं की तिकडे एक धाव मिळेल
आणि आपण पाहू शकतो की थोडंसं मग वैभवने एक चांगला फटका ठोकला गेला होता, परंतु त्यांना स्ट्रगल करावं लागलं. अंतिमचा चेंडू असेल विजय. शेवटचा बॉल आहे म्हणूनच म्हटलं गेलंय कठीण परिस्थितीत नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. हो हो बॅटरने केली आहे चुकी. बॅटरने दाखवल्या इष्ट्या आणि गोलंदाजानं वाकवल्या त्या इष्ट्या. आणखी एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग या फायनलच्या मॅच मध्ये फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र जयश संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 37 धावा आणि हा फायनल मॅच जिंकण्याकरता निश्चितच आयुमावळी स्पोर्ट नागले संघाला 38 धावा इथून मात्र बनवा लागणार आहेत. बॅटच्या साईडने फेस ओपन केलंय बॅटचं. धाव एक अर्जित केली जाते. एका धाव्याने आपण बघितलं की स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, शून्यातून मात्र झालेली सुरुवात. आणि जसं म्हटलं जातं ना की जो शून्यातून मात्र स्वतःची सुरुवात करतो, जो स्वतःला घडवतो, मात्र त्याला पराभवाची भीती नसते. आणि ते झालेली सुरुवात पाहायला मिळते एक आकड्याने. अतुल ठाकरे वर्सेस तुषार, हे मात्र समीकरण बघण्यासारखं असेल. आउटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला फिल्डर झोन आणि विकेट. मोठी विकेट पाहायला मिळाली आहे. तुषारची विकेट या मॅच मध्ये आपण पाहतो कुशल ठरली असती ही विकेट आणि ती विकेट मिळवून देण्याचं कारनामा मिस्टर अतुल ठाकरेने केलाय. बघा नेमकं चाललंय कारण की फ्लॅशबॅक मध्ये आपण नजर टाकली तर चर्चा देखील करेन, परंतु जाऊया डीजे कडे. थँक्यू डीजे. नेमकं झालंय काय मैदानाच्या आतमध्ये तर जेव्हा आपण बघितलं होतं ओहो, म्हणजेच काय तर नेमकं आपण पाहू शकतो पंचांनी मात्र नीट निरीक्षण केलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं. बघा सगळ्यांचं दुर्लक्ष होतं परंतु लक्ष मात्र केंद्रित केलंय. चर्चा गेली पंचांनी आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं. तुषारचे बाहेर जाणारे खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि मग पंचांनी आमच्यापर्यंत सांगितलं की नाही, नेमकं इकडे काय घडलंय तर इथे विकेट नाही. आणि मग चेंडू हा तारेवर लागला होता आणि तेच प्रमुख कारण मात्र इथे विकेट डाऊन मात्र होणार नाहीये. नशिबाचा खेळ आहे आणि तो पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका चांगला खेचला जातोय सरळ पाटणं. निलेश तिकडे फिल्डिंग छान झाली त्यांची. धाव मात्र मिळेल तुषार यांना. वंस 1 मिनिट थांबायचं. तारेला लागलेला बॉल डेट आहे का काउंट करायचा आहे? काउंट करायचं आहे ना? ओके. ओके गेम ऑन करा. पुढील बॉल. ओ वेगवान चेंडू हाताळला होता. लेग बुपरची अपील देखील या ठिकाणी मोठी केली होती. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयेश अतुल ठाकरेकडे लक्ष दिलं आपण तर निश्चितच एक वेगवान गोलंदाज देखील आहे आणि वेग देखील भन्नाट आहे आणि निश्चितच अचूक टप्पे देखील आहेत त्याच्याकडे. हॅलो, डेफिनेटली मी तर हेच म्हणेन विजय, कारण की अतुलकडे पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज झाला. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न. ओ नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. अडचणी वाढल्या होत्या यावेळेस बॅटर
तुषार करता एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 3 या अंकांवरती. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3. पुढील बॉल अजून एक वेगवान बॉल तो देखील आला आहे डॉट आणि जवळजवळ पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 3. बघा नेमकं काय झालंय विजय, की पहिल्या ओव्हरचा जो स्पेल यायला हवा होता ना तो आलाय. कारण की इथे चेसिंगमध्ये नागलेश संघाला थोडंसं अडचणीमध्ये आणायचं, आस्किंग रन रेटवर मात्र भर टाकायची आहे ना, तर पहिल्या ओव्हरचा स्पेल होता तो निर्णायक होता. कारण की मोमेंटमला मात्र आपण पाहू शकतोय ना आपल्या बाजूने ठेवायचं होतं आणि ते ठेवलंय. 38चं लक्ष आहे म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 3 धावा, 18 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर असेल. परंतु या समीकरणाला लक्षात घेता आत्ता खेळण्याचा इंटेन बदलावा लागेल. कारण की जसं म्हणतायत ना की खेळ आयुष्य असो क्रिकेटचा, जिंकताच ते जी योग्य क्षणाला मात्र गिअर बदलतात. आणि आत्ता तेच मी म्हणेन की जर तुम्हाला हा फायनलचा मॅच जिंकायचा आहे ना, तर कमावण्यासाठी तुम्हाला भरपूर आहे आणि गमावण्यासाठी काहीच नाही. कारण की कमावलं तर नंबर 1 आणि गमावलं तर नक्कीच 2. नक्कीच काय म्हणजे काय आता लक्ष असेल ते म्हणजेच पुढचं जेता म्हणजेच काय विजेता आणि त्या दिशेने मात्र वाटचाल करायची आहे. तर मात्र आपण पाहिलं डोळ्याच्या समोर पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आत्ता मात्र आपण पाहिलं तर निर्धार, निश्चय, एक कप, एक तप, एक जप आणि एक संकल्प हा दर्शवावा लागेल. योगेशचा पहिला बॉल बैठक स्टोक खेळण्याचा प्रयत्न इष्टांच्या समोर पकडला गेलाय. महेश जाधवला मात्र परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. पहा यशाचा मार्ग खूप कठीण असतो परंतु त्या दिशेने जाणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहास घडवते. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर आडवा पाठ न खेळण्याचा प्रयत्न आणि निश्चितच फसला गेला. इष्टांच्या समोर पकडलं गेले महेशला. धक्का क्रमांक पहिला बसतोय आई मावडे स्पोर्ट नागले संघाला. डेफिनेटली आपण पाहू शकतो की विकेट डाऊन झाले, स्ट्रगल केलं गेलं महेशने. उमेद होती एक चांगली ओपनिंग करून देतील परंतु तसं काही झालं नाहीये आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळाले आणि त्याचीच तर गरज आहे तांबड मार संघाला. कारण की हे जर धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहे तर विकेट टेकिंग आणि चांगली गोलंदाजी करायची आणि ते करण्याचा मनसुबा मात्र दर्शवला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आलेले आपण पाहिले तर जे बॅटर आपण पाहिले मागच्या मॅच मध्ये हिरो राहिले होते मिस्टर यज्ञेश धुमाडा, मात्र पुन्हा एकदा करतील का आपल्या नावाचा धमाका. बॉल पहिला फेस केलाय, बॅटला मात्र फिरवलंय, लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, धाव मात्र मिळेल. तुषार चौधरी आणि यज्ञेश मात्र या मॅचला तारण्याचा प्रयत्न करतायत, दुसऱ्या बाजूने मारण्याचा प्रयत्न केला जातील. एका बाजूने आपण पाहिलं तर मग नागली संघ तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तांबडमाल. काय वाटते विजय की नक्कीच कोणता संघ मात्र इथे पूर्णपणे मॅचच्या दिशेने आपण पाहू शकतो आपलं वर्चस्व गाजू शकतोय. शेवटच्या बॉल पर्यंत ह्या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक आहे जज करतात, पकडला जाईल झेल आणि अखेरीस आपण पाहिला तर मग तुषार चौधरी ह्या खेळाडूचा देखील झाला आहे समाप्त खेळ आउट. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मंचावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे सूर्यकांत भाई भगत यांचा आपण आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा करूया. विनंती करते आपण पुढे या. आपला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. सुनीलजी पागी साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. या स्पर्धेला त्यांचं मोठं योगदान देखील मिळालंय आणि साहेबांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा मंचावर केला जातोय. आर्थिक सहकार्य साहेबांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मिळालेला आहे आणि साहेबांचा गावदेवी स्पोर्ट्स फोमनच्या वतीने आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. आमचे कॅमेरामॅन त्यांनी रिक्वेस्ट करतो की आमचा स्टेज कव्हर करा. हा पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा मंचावर केला जातोय. अतिथी देवो भव, अतिथींचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करणं आणि भारत देशाची संस्कृती परंपरा आणि ती नक्कीच आम्ही जपतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आलेले आहेत मिस्टर कुंदन, योगेश आणि कुंदन हे समीकरण डोळ्याच्या समोर पाहायला मिळत आहे.
ऑन द राईट शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळाले. बॅटरला बीट केलं गेलं होतं तिकडे कुंदनला, मात्र एक धाव मात्र तिकडे चोरले गेले. एका धावेने टीमची टोटल मात्र वाढताना पाहायला मिळाले. टीमची टोटल झाले ती म्हणजेच 5. 5 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे बॅटिंग लाईफ लाईन आहे ती थोडीशी मात्र रुलावरून खाली घसरली आहे जयेश आई माऊली नागाळे संघाची. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत यज्ञेश. 1 बाउन्स न मात्र चेंडूला फील्ड केलाच जाईल. मयूर शेंडे त्या ठिकाणी होते. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. धाव फलक एकीने पुढे सरकेल पोचला गेलाय तो म्हणजेच 6 अंकांवरती. बघा 6 धावा लागल्यात. भरपूर मात्र आपण पाहिलं तर खामोश ठेवलंय आई माऊली स्पोर्ट्स नागले टीमला. 32 धाव्यांची गरज अजून देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये योगेश कुंदन, हा बॉल सरळ बॅटने खेचला जातोय. पाहतोय आपण लॉंगांच्या दिशेने मयूर शेंडे यांचं थोडंसं फंबल झालंय. मात्र एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर मग वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, नापितली गोलंदाजी आपण पाहतोय जे होताना पाहायला मिळते. बघा लक्ष 38 होतं. असं वाटलं होतं की आई माऊली नागले संघ आहे ना या चेसिंगमध्ये फ्रंटफूटवर येईल, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफूटला गेलाय. फलकावरचा आपण धावा बघितल्या ना तर झालेल्या आहेत 7. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच थोडासा फसलेला पाहायला मिळतोय, परंतु मॅच संपलेला नाही आहे. कारण की 1 ओव्हरला टार्गेट केलं तर नक्कीच इथे पाहू शकतो की धावा चेस होऊ शकतात. परंतु त्याच्यासाठी मनामध्ये नक्कीच एक विचार, एक ठाम राहावं लागेल, लढावं लागेल. नक्कीच लढार तर घडाल म्हणून तर म्हटलं जातंय ना की शिवबा लढला म्हणून तर हा महाराष्ट्र घडला. लढार तर घडाल अन्यथा तुम्ही मागे पडाल. परंतु इथे कोण घडेल आणि कोण लढेल ते देखील पाहूया. जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात मात्र 3ऱ्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये कम बॅक करूया. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून मात्र थोडेसे प्रयत्न अजून वाढवावे लागणार आहेत हा मॅच जिंकण्याकरता आई माऊली स्पोर्ट नागाळे संघाला. पहिला बॉल वैभव तलवीचा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेत. या 2 धावेने धाव फलक पुसलं गेलं. एकंदर आपण पाहिलं तर मग 9 या अंकांवरती. हा ओव्हर मात्र विजय आपण बघितला ना तर या मॅचला कलाटे देणारा असेल. कारण की या ओव्हरमध्ये जर धावा नाही घेतल्या ना तर मग नागले संघ आहे ना थोडासा बॅकफुटला जाईल आणि मग तांबडमालचा संघ फ्रंटफुटवर येताना पाहायला मिळते. तसं म्हणतायत ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर आपला पाय देऊन अस्तित्व स्वतः निर्माण करायचं असतं. आणि मात्र ते अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. गोलंदाजावर देखील दडपण आहे वैभव तळवे, परंतु कुंदन या खेळाडूला आपण कमी लेखून चालायचं नाही आहे. कारण की हा खेळाडू आपण पाहिला ना जर त्याची बॅट बोलली तर नक्कीच धावा या येऊ शकतात आणि तो कारणामध्ये त्याने अनेक वेळा करून दाखवलाय या नागले संघासाठी. मॅच विनर खेळाडू आहे. पाहूया पुढचा चेंडू. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला खेळण्याची मानसिकता फटका फसला. यष्टीरक्षक पुढे येतो योगेश, पकडतो शेल आणि समाप्त झाला आहे कुंदन. 5 मारे हा खेळाडूचा खेळ आउट. विकेट डाऊन झालाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलेत मिस्टर कुणाल. जसं म्हणतात ना की कोण कहता है कामयाबी किस्मत तय कर लेती है, अगर इरादों में दम हो ना तो पहाड़ों को भी झुका देती है. इरादे मध्ये ते दम दर्शवावं लागेल विजयीकडे या मॅचला वळवण्यासाठी. वैभवचा पुढील बॉल
हो, आल्या आल्या पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर कुणालने देखील चांगले प्रयत्न केलेत, परंतु मयूर आहेत पकडतायत झेल आणि कुणाल देखील होत आहेत फेल आउट. थँक्यू डीजे. 2 चेंडूवर 2 विकेट आलेत आणि तिथे आपण पाहू शकतो की वैभव ऑन द हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिक्सवर येताना पाहायला मिळतोय. बघा की 9 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. जसं म्हणतात ना की कोण कहता की कामयाबी किस्मत तय कर लेते, आणि मात्र आपण बघितलं तर आता किस्मतला नाही तर मात्र फलंदाजाला मात्र तय करावं लागेल. कारण की इथे जर फलंदाजच ठरवतील तरच मात्र आपण पाहिलं ना की मॅचला मात्र जिंकवू शकतील. वैभव यांचा हॅट्रिक बॉल पाहतोय आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट तर मात्र वेगाने फिरवली जाते, परंतु बॅटचा मात्र योग्य रीतीने वापर झाला नाहीये. मिस्टर योगेश आले तर मॅच भरपूर कठीण झालाय, कारण की आत्ता राहिलेले चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 29 धाव्यांची गरज. 29 मात्र आपण पाहू शकतोय एक मॅच विनर इनिंग्स. आता ते खेळावं लागेल कोणाला नाही कोणाला, कारण की आपण पाहू शकतोय जर इथे आता येणारे या 2 बॉलमध्ये जर धावा कमी आल्या तर मॅच फसेल, कारण की 29 धावा भरपूर आहेत. आपटून टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मोक्याच्या क्षणी ठोकलेला मोठा फटका पाहायला मिळतोय. जसं म्हणतायत ना की पाटलाचा नाद बैल गाडा, आणि इथे योगेशने मात्र ठोकलेला षटकार राडा. सात चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. बघा एक मोठा फटका आलाय विजय, आणखीन अशा एखाद्या मोठ्या फटक्याची गरज असेल. अजून सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 ची गरज. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा पहिला मॅच आठवावा लागेल. 6 मध्ये 22 धावांची गरज असताना त्या 22 धावा अक्षरशः कैलास रेंजरनं मात्र पूर्ण केल्या होत्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की 7 आणि 23 धाव्यांची गरज आहे. योगेश आहे तोपर्यंत नक्कीच सगळं काही आहे त्यांच्यामध्ये दम आहे, दमखम दर्शवलाय त्याने. पुन्हा एकदा उडवलाय, मात्र यावेळेला डिस्टन्स. हो मोक्याच्या क्षणी म्हणतंय मैदानाच्या आतमध्ये मी खेळाडू आहे अलग, माझी वेगळीच आहे झलक, आणि ठोकले 2 उत्तुंग षटकार, 23 सलग 6 धावा. मला नाच तारकाची म्युझिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी. नाच तारकाची म्युझिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी. धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. 2 षटकार आलेत, परंतु या ठिकाणी पण पाहिलं तर मग सामन्यामध्ये वापसी केले. 6 चेंडू जिंकण्याकरता 17 धावा. आता स्वतःचे युद्ध आहे मित्रा, थकायचं नाहीये. जोपर्यंत शिखर भेटत नाहीये तोपर्यंत बसायचं नाहीये. लाख येथील उद्ध्वस्त करणारे वाजले परंतु झुकायचं नाहीये. बाजू थकतील उरही फाटेल परंतु घाबरायचं नाहीये. जोपर्यंत स्वप्नात पाहिलेला दिवस येत नाहीये तोपर्यंत इथून थांबायचं नाहीये. आणि अशाच प्रकारचा खेळ इथून मात्र जयेश अजून पुढे न्यायचा आहे. 6 चेंडू मध्ये 17 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. हा डेफिनेटली आपण बघू शकतोय आता संघर्षमय क्रिकेट खेळलं जात आहे, आणि जसं म्हटलं जातंय ना की संघर्ष हा मनुष्याला रडवतो, परंतु संघर्षामुळेच तर मनुष्य हा आयुष्यामध्ये इतिहास घडवतोय, आणि इतिहास मात्र घडवण्याचा प्रयत्न 6-17 आपल्याला पाहायला मिळतोय. डेफिनेटली आपण पाहू शकतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर येतात मिस्टर जयेश. बॉलिंग ट्रॅकवर जयेश बडबे आपण पाहिले तर गोलंदाजी छान करावी लागेल. मॅच विनिंग
पहिला बॉल मात्र थोडासा आपण पाहिला तर खराब टाकलाय, नो बॉलचा इशारा. आणि या क्षणाला मात्र आपण पाहिले या प्रकारची गोलंदाजी म्हणजेच काय तर समोरच्या संघाला तुम्ही मॅच मध्ये येण्याची संधी देताय विजय. निश्चितच सामन्यामध्ये वापसी केली आहे. अंधार झाला की दिवा पाहिजे आणि त्या दिव्याचा प्रकाश हवा असेल तर अजून ही मॅच जिंकण्याकरिता आई माऊली नागले संघाला 6 बॉल 16 धावा पाहिजेत. वाह वाह, ठोकलाय षटकार 6. त्यामध्ये विजय मित्र आतापर्यंत हे चित्र पाहिलंय, सरडा तरी कमी रंग बदलत असेल तसा मॅच रंग बदलायला लागलाय हा. म्हणूनच म्हटले गेले ना, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही मात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. अपुलातून मॅच आपण पाहतोय. जवळजवळ पहिला बॉल न त्यानंतर आलेला षटकार बघा. जिथे आपण पाहिल्या ना 17 हव्या होत्या तर तिथे आपण पाहिल्या तर पहिल्या बॉल मध्येच आलेलं इथे 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर 5 चेंडू आणि 10 धावा पाहतोय आपण. या वेळेला मॅचला पूर्णपणे पलटलं गेलं. पाटर आपण पाहिलं, षटकार ठोकला गेला मिस्टर. या वेळेला पुन्हा एकदा बॅट वापरली जाते. मात्र आपण पाहू शकतो स्वतः गोलंदाजी कीपर आले होते तिकडे आपण बघितलं तर मग अतुल आले होते. निलेश यांना आपण बघितलं तर त्यांच्यावर प्रेशर वाढलंय. काय म्हणशील विजय, ज्या प्रकारे आता आपण पाहू शकतो ही मॅचला पूर्णपणे खोललंय बॅटर यज्ञेशने. दोन्ही बॅटर आता मात्र पूर्णपणे सेट झालेत. दुधारी तलवार बनले. दोन्ही बाजूने मात्र वार होताना पाहायला मिळालेत. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 4 आणि 4 मध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरिता 9 धावा हव्या आहेत. ऑन स्ट्राईक होते बॅटर आपण पाहिला तर मग योगेश. जयेशचा पुढील बॉल थोडस हलकस प्रेशर मात्र इथून मात्र पाहायला मिळते गोलंदाजावरती देखील. जयेश डेफिनेटली प्रेशर मध्ये जर सिटी कुकरची वाजते तर आपली का नाही वाजणार, आणि सध्या तरी वाजण्याची दरकार आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकते आपण पुढील बॉल योगेश साठी उडवला. या वेळेला हवेत चेंडू पाहतोय आणि तो चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पाहायला मिळतोय जबरदस्त फटका योगेश नावाचा. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड मॅचला कलट देणारा षटकार. काय जबरदस्त मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हाती घोडे तोप तलवारे फौज तेरी सारी है, जंजीर पे जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. काय जबरदस्त धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये योगेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 3 धाब्यांची. जसं म्हटलं जातोय ना, तूफानों से आंख मिलाओ सैलाबों पे वार करो, मुश्किल का चक्कर तोड़ो, तैर के दरिया पार करो. आणि तैर के दरिया पार केलाय. सध्या तरी आपण पाहू शकतोय की बघा नागले संघ आपण पाहू शकतो पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅकफुटला गेला होता, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये झालेली जी फलंदाजी त्यानंतर आपण पाहू शकतो की या ओव्हरच्या पहिल्या काही चेंडूवर आलेले मोठे फटके पूर्ण आपण पाहू शकतो. क्रिकेटला मात्र आपण पाहिलं तर या मॅचला वळण देणारं, म्हणून तर म्हणतो ना हा क्रिकेटचा खेळ आहे. कोणाला हसवतो कोणाला रळवतो, कारण की जिंकणारा हरू शकतो आणि हरणारा जिंकू शकतोय. हे मात्र चित्र इथे पाहायला मिळालंय. निश्चितच इथे मात्र वापसी करायचं असेल तर मग गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलं पावलं येतील कठीण प्रसंग, परंतु ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. अजून सुद्धा मॅच 50-50 मध्ये आहे. जयेश 3 मध्ये 3. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू निर्णायक होता. लेग बाईसच्या सुरूमध्ये 1 धाव इथून मात्र पूर्ण झाली आहे. 2 मध्ये 2. डेफिनेटली आपण पाहिलं तर 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. काय जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मुकाबला होताना पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय ना दोन्ही संघ लढताना पाहायला मिळालेत आणि आता मात्र धडकने वाढलेली आहेत मॅच जिंकण्यासाठी. 2 चेंडू 2 धावा. जसं म्हटलं जातंय ना संघर्ष ना तबलीग तो क्या मजा है सीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब लग जाए रनों की आग सीने में. 2 चेंडू 2 धावा. यावेळेला हवे चेंडू झेल निर्माण आणि पाहायला मिळेल का? हो व्हॉट अ कॅच. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. नाच तारप्याची मूजिक वाज पुरी लग्नात
नाचते माझे हरी हरी नाच तारप्याची मुजिक वाज पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी काय जबरदस्त मुकाबला प्रेक्षकांना बघायला मिळालाय. फायनलचा मुकाबला कसा व्हावा, तर फायनलचा मुकाबला असा व्हावा ज्या परिणाम आपण पाहू शकतोय. कधी इकडे कधी तिकडे आपण पाहिलं तरुजाच्या काट्याप्रमाणे आपण बघितलं तर हा मॅच मात्र आपण पाहू शकतोय वळताना पाहायला मिळतोय. जिथे जास्त वजन तिथे मात्र जातोय. आता आपण बघितलं की 2 मध्ये 2 हव्या होत्या, तिथे विकेट डाऊन झाली. पुन्हा एकदा आपण बघितलं की टेन्शन गया पेन्शन लेणे, परंतु मी तर म्हणेन ठंडा ठंडा कूल कूल. या वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत बॅटिंग करण्यासाठी. मिस्टर भूमित आलेत, परंतु एकच विचार आहे, कारण की जर तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची आहे तर डोळ्याच्या समोर काय आहे तर नक्कीच 2 धावा. टेन्शन मध्ये आलेले या दोन्ही टीमचे 12वे खेळाडू देखील ते देखील भरपूर टेन्शन मध्ये आहे, कारण की नागली टीम असेल, एका बाजूने तांबडमाल टीम आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो प्रेक्षकांना काय होईल तर मेजवानी ती मिळाली आहे. इथून मात्र 1 चेंडूने जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता आहे. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी, झोकात कलू दे त्या वेड्या आकाशाला, आज तुझी खरी अवकात. 1 चेंडू 2 धावा. डेफिनेटली आपण पाहू शकतोय इथे धडधडवाला मुकाबला होताना पाहायला मिळतोय. जसं म्हणतात ना की फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर दिखा दे, जमाने को फिर क्या होता है. 1 चेंडू 2 धाव. टेन्शन आहे. एका बाजूने बॅटिंग करणारी टीम, एका बाजूने फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच आपण बघितलं तर आता मात्र आपण पाहू शकतोय अस्वस्थ झालाय, श्वास अडकला. 1 चेंडू 2 धावा. पाहतोय हा बॉल. ओहो, नेमकं झालंय काय, पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. पाहतोय गोलंदाजाचा हा बॉल आलेला वाईट. पुन्हा एकदा मात्र पाहिलाय तर मॅच झाले ती म्हणजेच फुल टाईट. बॉल आलाय वाईट आणि मॅच देखील झाले संपूर्ण टाइट. जो जीता वही सिकंदर और फाइनल की ट्रॉफी लेके जाएगा अपने गांव के अंदर. डेफिनेटली 1 बॉल आणि 1 धावेची गरज. ज्या अनुषंगाने आतापर्यंत आपण बघितलं नाही क्रिकेट खेळलं जात आहे, दोन्ही टीम्सला मात्र आपण बघितलं कोणीही जिंको, परंतु मॅच जबरदस्त झालाय. इथे आपण पाहू शकतोय ना आमचे पाहुणे देखील खुश झालेत, कारण की त्यांना देखील क्रिकेटची नक्कीच आवड आहे आणि क्रिकेटचे जर अशी मेजवानी मिळत असेल तर क्या बात आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आपण पाहू शकतो. या वेळेला गोलंदाजावर प्रेशर, फलंदाजावर प्रेशर. 1 चेंडू 1 धावेची गरज. ओहो, या वेळेला मात्र हा बॉल पाहिला आपण तर ज्या प्रकारे हाताळला गेलाय, पंचांनी मात्र इशारा पोहोचवलाय काहीतरी. पंचांनी इशारा पोहोचवलाय. डेफिनेटली आपण पाहतोय प्रकाशजी देवळीकर साहेबांचं देखील इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आणि या क्षणाला आपण पाहू शकतोय की नेमकं झालंय काय. टेन्शन. बघा तिसऱ्या अंपायरने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलेला आहे की बॉल हा फेअर आहे, फेअर डिलिव्हरी घोषित केलेली आहे. डेफिनेटली आपण पाहू शकतोय तेच सांगतायत की ज्या वेळेला आपण पाहू शकतोय